आज टॉक टाइम मध्ये आपण ताण बैठ्या कामाचा या विषयावर चर्चा करतो. ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुबोध मेहता आपल्या बरोबर आहेत. सर, एक वळूंजवरनं फोन आलाय. मधुकर आहेत आपल्या बरोबर. बोला मधुकर. हॅलो. बोला. मला जवळजवळ 2-3 वर्ष त्रास आहे मणक्याचा. MS ऑर्थो 2-3 डॉक्टरांना मी भेटलो, चेक केलं, तर त्यांनी पॉवर जेसिक किंवा निमुलिड किंवा डायक्लोच्या अशा गोळ्या दिल्या. एक्सरे काढायला सांगितला, एक्सरे काढला. त्यांनी मग 6-7 मणक्यामध्ये सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस असं दिसतंय असं म्हटले. काही डॉक्टरांनी सांगितले की स्पॉन्डिलायसिस नाही, पण माझ्या मणक्यामध्ये दुखतंय. त्याच वेळेला बॅक साईडला डोक्यातून अशा पेन्स वगैरे येतात कधी कधी. नंतर असं साईडचे जे जॉईंट्स आहेत खांद्याचे, मग तिथं दुखतंय. अच्छा, म्हणजे पाठीपासून बरेच प्रॉब्लेम्स आहेत, तर साधारण काय त्याच्यावर केलं पाहिजे आपण? आपलं काम बैठ्या स्वरूपाचं आहे का? त्यांचं कट झालेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बैठ्या स्वरूपाचं साधारण काम होतं. नाही, बरेच लोक असे चूक करतात की जेव्हा दुखतं तेव्हा डॉक्टरांकडे जातात. ओके. आणि दुखणं थांबलं की त्यांचा असा गैरसमज होतो, गोड गैरसमज, की आता आपण बरे झालो. पण लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही आमच्याकडे डॉक्टरांकडे येता, ऑर्थोपेडिक सर्जनकडे, तेव्हा आम्ही फक्त फायर ब्रिगेड सारखं तुम्हाला अॅक्यूट क्रायसिस मधनं बाहेर काढत असतो. ओके. त्याच्यानंतर जे रिपेअरचं काम किंवा त्याच्यानंतर जे प्रिव्हेन्शनचं काम जे सगळ्यात महत्वाचं आहे, म्हणतात ना प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, तर याच्याकडे लोकांनी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे. जेव्हा तुमचं अॅक्यूट फेज जाते तेव्हा तुम्ही पुन्हा न चुकता डॉक्टरांकडे जाऊन पुढच्या वेळेचा एपिसोड टाळता कसं घेणं गरजेचं आहे. यामध्ये पुन्हा असं होणं कसं टाळता येईल, यासाठी गोळ्या औषधं नाहीत, यासाठी कोणती लस नाही, यासाठी तुमचं सेल्फ कमिटमेंट ही महत्वाची आहे. आणि अवेअरनेस सगळ्यात महत्वाचं आहे. एकदा का तुम्हाला जाणीव झाली की आपण चुकतोय, आपली पोझिशन चुकतोय आणि त्याच्यामुळे आपला त्रास होतोय, आणि ते जाणीवेतून तुम्ही त्याचं उत्तर शोधू काढू शकाल. जर तुम्ही इथं मान्य केलं की नाही, मला सुधारणा करणं जरुरीचं आहे, स्वतःच कुठेतरी अवेअर व्हायची गरज आहे. वेळी नुसतं दुखलं आणि आपण गोळ्या खाऊन की याने हा प्रॉब्लेम सुटणार नाहीये. कारण काम तर आपण काय बदलू शकत नाही आजच्या काळात, किंवा रोजच्या रोज आपण काय त्याच्यावर दुसरं काय काम शोधून काढत नाही. तर तुम्हाला तेच काम रिटायर होईपर्यंत किंवा आयुष्यात करायचं असेल तर स्वतःच अवेअर होऊन कुठेतरी आपलं पोस्चर सुधारलं पाहिजे. सर, एक फोन आलाय पुण्यावरनं. गोविंद आपल्या बरोबर. बोला गोविंद. हा, नमस्ते मॅडम. बोला. मी शिंपी काम करतो. मान, पाठ, कंबर हे तिन्ही फार दुखत. जवळजवळ मी उपचार केलेत, पण अजून काही फरक नाही. त्याच्यावर व्यायाम वेगळे. अच्छा अच्छा, म्हणजे शिंपी काम करून सतत त्यांचे मान, पाठ आणि कमरेवर ताण येतोय, तर त्याच्यासाठी मग काय उपचार आहेत का, किंवा काय त्यांना सांगता येईल? नाही, सगळेच शरीराचे जर पाठीच्या कणा पूर्ण दुखत असेल तर हे, आणि जर काय खूप वर्षापासून दुखत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये इन्फेक्शन किंवा असं काही खराब प्रॉब्लेम नसेल. हा पोस्चरमुळे होणारा प्रॉब्लेम वाटतोय. पण क्वचित प्रसंगी ज्यांना सगळे अवयव दुखत असतात पाठीचे वरपासून खाली, त्यांना अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस एक प्रकारचा वात असतो की नाही हे बघण्यासाठी खूप जरुरी आहे. आणि ते एक्सरे मध्ये आणि ब्लड टेस्ट मध्ये माहिती पडेल. एकदा त्यांनी डॉक्टरकडे जाऊन चेक करणं, एवढ्या जीवाचा त्रास असेल त्यांनी रक्त तपास वातासाठी पण करून घेणं फार जरुरीचं आहे. एक प्रकारचा वात असतो ज्यात पूर्णपणे स्नायू हे होतात, घट्ट होतात सगळे, आणि मणके दुमडत नाहीत, मणके फोल्ड होत नाहीत, वागता येत नाही. तर ते एक्सरे वगैरे करून पाहायचंय, आणि जर ते नॉर्मल असेल, तर वात नसेल, तर मग व्यायाम करून यांना फायदा होईल. म्हणजे सर, मुळात बैठ्या कामाचा ताण जर आपल्याला कमी करायचा असेल तर कुठेतरी आपलं बसण्याची पोस्चर आहे ते अगदी सुधारण्याची गरज आहे. त्यांनी अनेक उपाय म्हणजे त्याच्यावर निघू शकतात. त्याचबरोबर अगदी जरा जरी आपल्याला डाऊट आला की आपण पाठीचे किंवा आपल्याला हात दुखतोय, पाठ दुखतोय, तर कुठेतरी डॉक्टरला एकदा भेटून आपलं पोस्चर ठीक करणं गरजेचं आहे. त्याचं मत सुद्धा जाणून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. आणि या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आलेली मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही उपचाराआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला मात्र अवश्य घ्या. आणि टॉक टाइम मध्ये आज आपण चर्चा केलेली ताण बैठ्या कामाच्या या विषयाबद्दल. उद्या आपण भेटणार आहोत मुंबई ग्राहक पंचायतीच्या तक्रार केंद्राचे मार्गदर्शक प्रकाश रिसबूड यांना, आणि चर्चा करणार आहोत क्रेडिट कार्ड घेताना या विषयावर. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही उद्या 1:30 ते 2 या वेळेत फोन करा, आणि त्यासाठी आमचा नंबर आहे 022-668-99204. आणि टॉक टाइम मध्ये इथेच थांबूया. तेव्हा पहा फक्त आय बीन लुकमत.